आज ना माझा लाडू बनवतो आहे. स्वामी आज मला हेल्प करतो आहे कामामध्ये. आज मी लाडू बनवणार आहे आणि त्या लाडूसाठी तो रेडी होऊन बसला आहे, की मला पण लाडू बनवायचे आहेत. पण लाडू बनवायचं कमी आणि तो खायचं जास्त काम करतो आहे. तर मी लाडू कसे बनवले तुम्हाला सांगते. मी ना गूळ आणि शेंगदाणे यांचे लाडू बनवणार आहे. मला ना गूळ आणि शेंगदाणे असं कच्चे शेंगदाणे खायला आवडत नाही. त्यामुळे मी असे लाडू बनवते आणि खाते. कारण मी पण खाते आणि मुलांना पण आवडतात आणि समोर टिफिनला पण देते मी. आणि त्याच्या पप्पांना पण टिफिनला देते आणि हे ह्याच्यामुळे ना कॅल्शियम पण वाढतं आणि आणि हे आपल्या हेल्थसाठी खूप गरजेचं आहे आता सध्या तरी. आणि म्हणून हे मला लाडू बनवायचे आहेत आज. मी कसे बनवते तुम्हाला सांगते. मी शेंगदाणे पहिला भाजून घेतले आणि गूळ आहे ना तो चाकूने बारीक बारीक करून घेतला. किसला नाही आहे तो, किसला की चिकट होतो. किसला नाही आहे, चाकूने घेतला बारीक करून. त्यानंतर मिक्सरला दोन्ही पण बारीक केलं. थोडे गूळ घातला आणि थोडं शेंगदाणे घातले. दोन्ही पण मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्यात थोडी इलायची पावडर पण टाकली मी. आणि तुम्ही पहिला शेंगदाणे पण बारीक करू शकता, नंतर गूळ बारीक करू असं करू शकता. पण थोडं शेंगदाणे आणि थोडं गूळ असं दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं छान बारीक होतात. त्यांचे लाडू पण छान होतात. त्याची बारीक करून पावडर करून घ्यायची आणि त्यानंतर ओबडधोबड ठेवायचं. जसं तुम्हाला हवं तसं काही बारीक पीठसारखं करू शकता तुम्ही. त्यानंतर थोडं इलायची पावडर टाकायची आणि असे छान लाडू वळायचे. लाडू ते छान वळतात. तुम्हाला जर हवं तर तूप टाकू शकता. मी पण थोडं तूप टाकलं. जास्त काय तुपाचा वापर जास्त केला नाही, कारण समजला तुपाचा स्मेल आणि समज लाडू खात नाही म्हणून. मी ना लाडू वळण्यासाठी बसले तेव्हा स्वामी पण आला मला हेल्पसाठी. आणि स्वामीला ना लाडू खूप आवडतात. स्वामीला स्पेशल ना बेसनचे लाडू खूप आवडतात. तो डेली एक तरी बेसनचा लाडू खातो आहे आता तरी. आणि त्या म्हणून मी आता हे ड्रायफ्रूटचे पण लाडू बनवणार आहे. आणि तोपर्यंत म्हटलं हे शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते. खरंच खूप छान लागतात हे लाडू आणि मस्त स्मेल पण छान येते. आणि कॉम्बिनेशन गुळ आणि शेंगदाणे असल्याने खरंच खूप छान लागतं. आणि स्वामीला पण आवडतात, समतला पण आवडतात. तुम्ही पण हे नक्की तुमच्या मुलांना एकदा ट्राय करू द्या खायला. त्यानंतर लाडू वगैरे सगळे झाले. माझे 30 ते 35 लाडू बनले आणि मला स्वामी हेल्प करतो बघा असं. मी नको म्हणतात ठेवू नको, तर तो त्यात ठेवतो, कारण ते आम्हाला भांड्यासुद्धा खायला खूप आवडतं. त्यात स्वामीने एकतरी लाडू खाल्लेला आहे आता तरी सध्या. बनवता त्याने एक लाडू खाल्ला आहे. मी हे सगळे लाडू उचलले आणि किचन कट्यावर ठेवले. पण स्वामी रडायला लागला की मला लाडूसोबत खेळायचं आहे म्हणून. पण त्याला मी खेळायला दिलं नाही. हे बघा स्वामी कुठं चढलं आहे. त्याला लाडू हवे आहेत म्हणून तो डायरेक्ट किचनवरती चढला आहे. त्यानंतर मिस्टर आले ऑफिसवरून. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर. ते बोलले की तुम्ही रेडी राहा, आम्ही आल्यानंतर बाहेर जायचं म्हणून. आम्ही म्हटलं कुठं जायचं, चला म्हटलं आपण जाऊया बाहेर. मग आम्ही छान असं रेडी झालो आणि निघालो. थोडं हवा होती त्यामुळे स्वामीला मी कॅप घातली होती आणि आम्ही आलो पेट्रोल पंपवरती. पहिला ना आम्ही गाडीचं पोट भरलं तरच ते आमचं पोट भरायला पुढे घेऊन जाईल म्हणून. तिथून आम्ही गेलो बाप्पांच्या मंदिरमध्ये. स्वामींनी बाप्पांना नमस्कार केला. सगळे लोक त्याच्याकडे पाहत होते, पण तो अजिबात घाबरला नाही किंवा लाजला नाही. त्याने छान असं बाप्पांना नमस्कार केला. स्वामी समत ना दोघं पण घरी बोर होतात. प्रत्येकच मुलं घरी बोर होतात, त्यांना बाहेर फिरायला आवडतं. तसं आमच्या दोन्ही मुलांना पण बाहेर फिरायला आवडतं. पप्पा आले की चला म्हणतात, पप्पा आपण जाऊ बाहेरला. त्यानंतर बाहेर आलो मी. मग आमचा विचार झाला की चला आज फिश घ्यायची. मग फिश मार्केटमध्ये आलो. फिश मार्केटमध्ये बघितलं खूप साऱ्या फिश होत्या. कोणती घेऊन कोणती नको समजत नव्हतं. पण आम्ही हलवा फिश घेतली, हलवा आणि सुरमई घेतली आणि तिथून आम्ही निघालो. चलो असा होता आमचा आजचा दिवस. तुमचा दिवस कसा होता नक्कीच कमेंट करून सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.